हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। त्यांच्या रोमारोमात भिनली आहे देशभक्ती. त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये. मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण. युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवला अंकुश. बर्फ की चोटी तपती रेती, सागर हो या हो खाई, शत्रुपोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। असे आपले तीनही दलाचे सैनिक, अधिकारी. खरंच आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो. ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं. खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून. त्यांना बोलतं करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर. बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात. चला तर ऐकूया. अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाएं दूर करे, सद्शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे। महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि 90.4 ग्रीन FM यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातला आगळा वेगळा आणि पहिला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की. हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। आज आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये आहेत वेटरन सुभेदार मेजर अनिल जवळेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सीमा जवळेकर. जवळेकर साहेब, सुभेदार मेजर झाला तुम्ही. सुभेदार मेजर होणं सोपं नाही आहे. तुमच्या कामाचं ते रिसीट असते की येस, दिल से काम किया है, अच्छा काम किया, आणि त्या रँकला तुम्ही पात्र आहात. किती वर्ष सर्व्हिस झाली तुमची? माझे 29 वर्ष सर्व्हिस केली मी सेनेमध्ये. 30 वर्ष. ओके. आता पहिला टप्पा आपण प्रश्नामध्ये हा घेऊया की आर्मी जॉईन करण्यापूर्वीचं तुमचं आयुष्य खेड्यातलं असेल, चॅलेंजिंग असेल, त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. आणि सिलेक्शन झालं, आर्मी ट्रेनिंगला तुम्ही गेला, त्यानंतर मग स्पेशालिस्ट ट्रेनिंग घेतली आणि आर्मी युनिटमध्ये पहिली पोस्टिंग, हा प्रवास सांगा. मी सर्वात प्रथम नावरसवाडी या गावातून आमच्या कर्नाळ हायस्कूलमध्ये शाळेला यायचं. त्यावेळी आम्ही चालतच यायचं. ते अंतर असायचं 1-2 किलोमीटर. तर दररोज सकाळी यायचं आणि सायंकाळी शाळा सुटल्यावर घरी जायचं. असं मी 10वीपर्यंत त्या शाळेत शिकलो. त्यानंतर मी KWC कॉलेज सांगलीला आलो. तर 1 महिनाभर तसंच थोडेसे काहीतरी वाहन मिळालं ठीक, किंवा असं चालत येणं, किंवा परत वडिलांनी मला सायकल घेऊन दिली. मी माझं 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि फर्स्ट इयर BSc कम्प्लीट केलं. मला समजलं की कोल्हापूरमध्ये असे भरती निघालेली आहे, त्या भरतीमध्ये जर जॉईन झालं तर एक देशाची सेवा करण्याचा मौका भेटेल. बरोबर. त्यासाठी मला माझे वडील स्वतः कोल्हापूरला घेऊन गेले. त्यामध्ये मी पहिल्याच ह्याच्यामध्ये रनिंगमध्ये सिलेक्ट झालो, लेखीमध्ये पास झालो, व ज्या शारीरिक चाचणी होत्या त्या सर्व ह्याच्यामध्ये गेल्यानंतर मी भरती झालो. भरती झाल्यानंतर मला एक आगळं वेगळंच वाटायला, मी एवढ्या लहानशा गावातून आता इतक्या लांब जाणार, मी माझं कसं आयुष्य काढायचं. मग सर्वात पहिला मला त्यांनी जबलपूर 1 STC मध्ये पाठवलं. त्यामध्ये
1 मिलिटरी ट्रेनिंग रेजिमेंट त्यामध्ये मी माझं 6 महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण केलं. बरोबर. ते ट्रेनिंग पूर्ण करत असताना मला वरचेवर गावाकडील आठवणी यायच्या, परंतु मला असं वाटायचं की नाही आपण काहीतरी देशासाठी करायचं आहे. हे मनामध्ये कायम माझ्या भावना रुजू असायची. ते मी मनामध्ये ठेवून ते ट्रेनिंग पूर्ण उत्कृष्टरित्या उत्तीर्ण केलं. त्यानंतर मला 1 मिलिटरी ट्रेनिंग रेजिमेंटमध्ये कमांडंटनी एक सर्टिफिकेट दिलं की उत्कृष्ट रिक्रूट कॅडेट. त्यानंतर मी ट्रेनिंगमध्ये टेक्निकल ट्रेनिंगला सिलेक्ट झालो. परत त्यानंतर आर्मीमध्ये जे ग्रुप असायचे ABCDEFG, त्यानंतर XYZ झाले, तर एक्स ग्रुपसाठी मी सिलेक्शनला एक्झामला बसलो. त्यामध्ये मी एक्स ग्रुपमध्ये सिलेक्ट झालो आणि ऑपरेटर स्पेशल हा ट्रेड मला मिळाला. अरे वा. ओके. तो ट्रेड मिळाल्यानंतर मला असं वाटायचं की आता आपण हे सर्व संघर्ष करत आहे तर आपण देशासाठी काहीतरी करायचं. त्यानंतर मग मी चायनीज लँग्वेज आणि रशियन लँग्वेजसाठी मी अप्लाय केलं, तर मी रशियन लँग्वेज शिकलो. त्यानंतर रक्षा सचिवने मला, डिफेन्स सेक्रेटरीने मला एक सर्टिफिकेट दिलं की रशियन लँग्वेज हे सक्सेसफुली सबमिट झालेले आहेत आणि पास झालेले आहेत. ते मला भेटल्यानंतर मला वरचेवर अभिमान वाटायचा की रशियन इक्विपमेंट्स आपल्याकडे यायचे, त्यामध्ये जामर वगैरे असे असायचे डिफेन्स इक्विपमेंट्स वगैरे. त्यामध्ये मला काम करत असताना मला वाटायचं हे स्क्रिप्ट वगैरे इंटरप्रेट करत असताना एक अभिमान वेगळाच वाटायचा. आणि चायनीजने आपल्या देशाचं एक असं नातं होतं की कायम संघर्ष वगैरे असायचा, तर आम्ही आवर्जून त्याच्या जे लिंक्स वगैरे चालायच्या, तर रात्रंदिवस आम्ही अशा फास्ट लिंकवरती कामं करत राहणार. तर एक तो वेगळाच आम्हाला अनुभव वाटायचा. असं मी माझ्या जीवनामध्ये कमीत कमी 2 पोस्टिंग काढल्या. त्यानंतर परत असं नायक हवालदार बनलो. जेशू पहिली पोस्टिंग कुठे होती तुमची? सर्वात प्रथम मी गेलो की 13 फील्ड सब ग्रुपला. ओके. ते त्यावेळी लोकेटेड होते उधमपूरमध्ये. ओके. जम्मू काश्मीर. त्याच पिरियडमध्ये मला आपले कारगिल वॉरचे स्टार्ट झालेलं होतं 99च्या आसपास. आणि त्यामध्येच माझं लग्न पण झालं. अरे बापरे. त्यानंतर एकदमच असा काळ अडचणीचा होता आणि अशा पिरियडमध्येच की पत्नी सुद्धा बरोबर नेणं ते बरोबर येणं एकदमच अडचणीच होतं. तर त्याच ह्याच्यामध्ये शिवनी मला क्वार्टरही दिल्या. त्यानंतर मी एक थोड्या आठवडाभरात राहिला असेल परमनंटच मी फॉरवर्ड लोकेशनला गेलो. मग असं तिथं मी एक 3 वर्षाचा हा पिरियड झाला संघर्षाचा. परंतु कायमस्वरूपी आम्ही विचार करत असणार की आपण आता जे काही करायचं आहे ते आपल्या स्वतःसाठी नाही तर देशासाठी थोडंसं काहीतरी करायचं आहे. बरोबर. आणि मला सेनेमध्ये इतकं काही मिळालं की ते एक्सपेक्टेशनच्या पण बरंच काही मिळालं. मी माझ्या मुलांनाही चांगलं इंजिनिअरिंग परत चिरंजीव शिकवला, कन्याला डॉक्टर केलं, घर चांगलं बांधलं, शेत वगैरे घेऊ शकलो. हे सर्व फौजच्या एक अभिमानानं, फौजच्या त्या पैशानं किंवा फौजच्या कमाईनं आणि कोणत्याही पद्धतीचं मला व्यसन लागलं नाही. एक वेल आणि डिसिप्लिन्ड सोल्जर म्हणून मी त्या सेनेमधून बाहेर पडलो. क्या बात आहे. क्या बहुत बढिया सर, बढिया. आणि नावरसवाडी किती संख्या असेल? नावरसवाडीची सर्वसामान्य आमचं मतदान असं 310-315 खूपच कमी मतदान असतं. म्हणजे 310 लोकसंख्येच्या गावातून एक तरुण मुलगा जिद्द आहे. मी हे म्हणतो तुम्ही खेड्यातल्या ह्या शहरातल्या, उलट खेड्यातल्या मुलांमध्ये जिद्द जास्त असते, काही ते सिद्ध करण्याची इच्छा असते. त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही आहात साहेब. हो. आम्ही कायमस्वरूपी ज्यावेळी सकाळ व्हायची त्यावेळी 4-4:30ला स्वतः माझी आई आम्हाला उठवून रनिंगला पाठवायचं. आम्ही रनिंगला असं कुठं म्हणजे स्टेडियम वगैरे ट्रॅकवर जात नव्हतो. कायमस्वरूपी आम्ही कच्च्या रूटवर किंवा आमचं नांदरे नावरसवाडी एक 5-6 किलोमीटर रूट आहे, त्यावेळी सकाळ संध्याकाळ दररोज एक 12-15 किलोमीटर रनिंग असायचं. म्हणजे आर्मी, एअरफोर्स, नेव्हीमध्ये फक्त पर्सेंटेज किंवा 99% मार्क पडले म्हणून येता येतं असं नाहीये. पर्सनॅलिटी लागते, फिजिकल फिटनेस तर पाहिजेच, त्याशिवाय बुद्धी पाहिजे, काम करता आलं पाहिजे. या छोट्या खेड्यातून 310 लोकसंख्येच्या गावातून जेव्हा एखादा मुलगा जातो तिकडे आणि मग चायनीज पण शिकतो, रशियन पण शिकतो आणि देशासाठी किती उपयोगी पडतो, हे एक उत्तम उदाहरण. बहुत बढिया असं. आता आपण छोटा ब्रेक घेऊया. यू आर लिस्निंग टू 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन. वेलकम बॅक. बात मन की सैनिक और परिवार की या कार्यक्रमात आपल्या स्टुडिओमध्ये आहेत वेटरन सुभेदार मेजर अनिल जवळेकर साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मिसेस सीमा जवळेकर. मॅडम, मी तुमच्याकडे येतो. लग्न झाल्यानंतर स्त्रीचं आयुष्य बदलतं. म्हणजे आई वडिलांबरोबर असता, त्यानंतर मग त्या वयामध्ये लग्न होतं, मग तुम्ही सासरी जाता
आणि आर्मीच्या माणसाचे लग्न केलं 2 सासर आहेत ते तर एक तर म्हणजे आपलं सासर आणि तिथून मग पुढे तुम्ही आर्मी युनिटमध्ये त्यांना जॉईन करताय ते दुसरं सासर वाटतं तिथं काय असेल कसं असेल. तर हा तुमचा प्रवास पहिल्या पोस्टिंग पर्यंतचा तुम्ही काय सांगाल? मी सीमा जवळेकर, माझं लग्न 99 मध्ये झालं. ओके. मग त्यानंतर लग्नाच्या अगोदर मी 12वी पर्यंत शिकत होते. सांगलीमध्येच? नाही, शिरोळमध्ये. घालवाड माझं माहेर. शिरोळमध्ये मी शिकत होते पद्माराजला. मग 12वी झाल्यानंतर लग्न झालं. माझा अजून निकाल पण लागला नव्हता, पण तोपर्यंत हे स्थळ आलं. पण घरातल्यांना वाटलं आर्मीमध्ये आहेत त्यामुळे सगळं चांगलंच आहे, त्यामुळे त्यांनी लग्न करून दिलं. ओके. मग लग्न झाल्यानंतर मग मी सासरी आले. ओके. त्यावेळी मग जुलैमध्ये लग्न झालं, त्यावेळी कारगिल वार पण चालू होतं 99ला. पीकवर होता. मग आमचं लग्न झाल्यानंतर मग लगेच त्यांना थोड्या दिवसानं जॉईन व्हायला लेटर आलं. ते जॉईन व्हायसाठी गेले. मग पुन्हा मग 1-2 महिन्यानं सुट्टी काढून परत आले. मग तोपर्यंत युद्ध हे संपलं होतं. मग झालं पुन्हा मग आमचं आता आयुष्य सुरू झालं. मग पुन्हा त्यांची पोस्टिंग उधमपूरला आली होती. मग आम्हाला एक बाळ पण झालं होतं. पहिला मुलगा झाला होता. मग त्यांनी आम्हाला बरोबर घेऊन जायचं ठरवलं. मग आम्ही त्यावेळी त्यांची पोस्टिंग उधमपूरला होती. मग आम्ही उधमपूरला गेलो. मग सुरुवात ट्रेननं गेलो. पहिलाच आमचा प्रवास इतक्या, मी पण खेड्यातून आल्यामुळं ट्रेनचा प्रवास केला नव्हता. मग लहान बाळाला घेऊन आम्ही ट्रेनमधून गेलो. सांगली ते उधमपूरला. पण डायरेक्ट नाही, दिल्लीपर्यंत गेला सर पहिल्यांदा. जम्मू तवी. पुण्यातून जम्मू तवी गेलो होतो झेलम एक्सप्रेसने. मग झालं. मग तिथं गेल्यानंतर नवीनच माहोल सगळा. थंडी जुलै महिना होता त्यावेळी एवढी कम्फर्टेबल होतं. मग त्यानंतर मग आम्ही थोडी अनुभव नव्हता ना, जास्त भांडी वगैरे काही न्यायची नाही. आम्ही थोडीशी भांडी वगैरे घेऊन गेलो होतो. आणि कसं राहायचं याचा पण अनुभव नव्हता. मग सुदैवानं आम्हाला क्वार्टर मिळाली होती. लकी होय. त्यामुळं काही तशा अडचण आली नव्हत्या. पण शेजारी वगैरे चांगले होते. आमचे मराठी होते. माणेताई म्हणून होत्या, सावंताई, आदिलिंगेताई. त्यामुळे असं मराठी अजून संबंध आहेत त्यांच्याशी, कॉन्टॅक्ट आता नाहीये. आता त्या मराठी ताई होत्या, त्यामुळे आमच्याच वयाच्या असल्यामुळं आमचं सगळं मैत्री झाली. त्यामुळे टाइम असा जात होता. कधी कधी ह्यांना मग बाहेरगावी जायला लागत असे एक्सरसाइजला. आर्मीला तर फार सारखं झालं. एक्सरसाइजला बाहेरगावी जायला लागत असे. मग त्या सगळ्यांच्या संपर्कात राहिल्यामुळे असं टाइम कसा जायचं ते कळायचं नाही. पहिल्यांदा मग तिथं वेलफेअर असायचं. मग पहिल्यांदा माहीतच नसायचं की वेलफेअर काय असते. बरोबर आहे. मग त्या ताईंच्या बरोबर त्यानं आम्ही वेलफेअरला वगैरे अटेंड करायचं. मग त्या सीओ मॅडम वगैरे आम्हाला सांगायच्या असं काय काय अडचणी येतात, काय समस्या आहेत का. बरोबर आहे. होय. सगळ्यांनी सामावून घेतलं तुम्हाला. ओके, नवीन आहात, पण असं वाटलं नाही की हे डबल सासर नाही वाटलं. त्या परिसर चांगला वाटला, माहेरपेक्षा चांगला वाटलं. नंतर आम्ही मग तिथूनच वैष्णवदेवी जवळ होती. मग आम्ही वैष्णवदेवीला पण 1-2दा जाऊन आलो. अरे वा. ओके. मग बाळाला काही त्रास झाला नाही? बाळाला काही त्रास झाला नाही. लकी. व्हेरी गुड. बहुत बढिया. आणि बाकी मेडिकल फॅसिलिटी वगैरे सगळ्या होत्या? शिव मॅडम वगैरे सर्व लक्ष द्यायची, कारण आम्ही युनिटचे फॉरवर्ड लोकेशनला असल्यामुळे युनिटमध्ये मॅक्झिमम सीओ मॅडम वगैरे आवा ऑर्गनाईज करून मॅडमना पाठवून वगैरे काय अडचण वगैरे त्या दूर करत होते. एक इथं सांगतो सगळ्या आपल्या प्रेक्षकांना, आवा म्हणजे एक आर्मी वेलफेअर वाईव्ज वेलफेअर असोसिएशन आहे. म्हणजे हे एक अतिशय स्ट्रॉंग असं असोसिएशन आहे की ज्यामध्ये आर्मीच्या वाईव्ज इन्क्लूड केलेल्या असतात आणि त्यांच्या मग वेलफेअर मीटिंग होतात. त्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर सॉल्व्ह केले जातात. आणि प्रत्येक युनिटचे सीओ जो असतो, कमांडिंग ऑफिसर, त्याची पत्नी त्याचा अध्यक्ष असते. आणि ती जबाबदारी असते की सगळ्यांना समाधानात ठेवायचं, त्यांचे काही प्रॉब्लेम असतील सॉल्व्ह करायचे. कारण हे सैनिक तर नसतातच, ते बॉर्डरवर प्रत्येक एक्सरसाइजला पुढे जायचं, केव्हा परत यायचं ते माहीत. तर अशा वातावरणामध्ये स्त्री अनकम्फर्टेबल होऊ नये ही जबाबदारी सगळ्यांची असते. मग एकमेकांना मदत करून राहतात. मग तुम्ही केरळचे आहात का, कन्नडमधले आहात की महाराष्ट्रातले आहात का अजून कुठले आहात, सगळे भारतीय आहेत त्या ठिकाणी. हा विचाराने सगळे एकमेकांना मदत करतात. आज मला आवश्यकता आहे, उद्या अजून कोणाला असते, हे एका जनरेशनपासून दुसऱ्या जातं सगळ्यांना हे वातावरण. आणि त्यामुळं नवीन जरी स्त्री आली त्या ठिकाणी लग्न करून, काही अनुभव नसला तरी त्याला कम्फर्टेबल केलं जातं. हे खासियत आहे. कुठलं तुमच्या आवडीचं गाणं आम्ही प्ले करावं?
90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन. नमस्कार, परत स्वागत करतो बात मन की सैनिक और परिवार की या कार्यक्रमामध्ये. आज आपल्या स्टुडिओतले गेस्ट आहेत वेटरन सुभेदार मेजर अनिल जवळेकर साहेब. सर, तुमच्याकडे मी परत येतो, तुम्हाला विचारतो की येस, आज जे काय मी आहे ते आर्मीमुळे आहे. हे आर्मीमुळे, एअरफोर्समुळे, नेव्हीमुळे हे आम्हाला मनात आहेच आहे. ते आम्ही नाकारू शकत नाही, कारण त्यांच्यामुळे घडलो आम्ही. आज आर्मीत नसतो तर आम्ही कुठे असतो कल्पनाही करत नाही. बरोबर. पण आज मी या ठिकाणी आहे, एक स्टेटस आहे, सुभेदार मेजर झालेलं आहे आणि सोसायटीमध्ये मान आहे. तर हे सगळं आर्मीमुळे झालं. मग असा कुठला तुमचा अनुभव आयुष्यामधला आहे का? एक सांगा, कारण वेळ आपल्याकडे नाही आहे. भरपूर अनुभव असतील, पोस्टिंग असेल, तुमचं डिप्लॉयमेंट असेल किंवा असे काहीतरी घटना असतील, पण एक अनुभव असा सांगा की ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटतो, यार जिंदगी अच्छी बन गई, आर्मी जॉईन केलं, माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला. त्याबद्दल काय सांगा? मी आर्मी जॉईन केल्यामुळं माझ्या जीवनाचं खरंच परिवर्तन झालेलं आहे. त्यामधील सर्वात महत्त्वाचा अनुभव म्हणजे ज्यावेळी मी पुण्यामध्ये पोस्टेड होतो आणि त्यानंतर मला भुजच्या पुढं जाऊन विगाकोट सेक्टरमध्ये पाठवलं गेलं. त्यावेळी एक आमचं डिप्लॉयमेंट डिटॅचमेंट आहे, तिथं कमांडो प्लॉटून आहे. त्यामुळे मध्येच असा मुंबईमधनं अटॅक केलेला एक कसाब वगैरे गावलेला होता आणि त्या ठिकाणी मला सांगितलं की साहेब तुम्ही जावा तिथं आणि स्वतः एक डेट डिप्लॉय करा आणि त्या एरियाची सर्व डिटॅचमेंटची रेकी वगैरे करून तुम्ही या आणि मला त्याचा फीडबॅक रिपोर्ट्स द्या. बरोबर. त्यावेळी मला समजलं की ह्याच्या अगोदर जेवढे लोकांनी किती संघर्ष केला असेल, त्यावेळी तिथं रस्ते नव्हते, इतके क्रॅशेस आहेत, पाणी पिण्याची अडचण, ब्रिजवरनं लोकेशन पार करून जायचं. तर आत्ता मी ह्या स्टेजला असा आहे, तर ह्याच्या अगोदर एवढ्या सैनिकांनी किती संघर्ष केला असेल. करेक्ट, बरोबर. असे जे अनुभव माझ्या जीवनामध्ये आले, कम्युनिकेशनचे प्रॉब्लेम्स, त्यामुळं कनेक्टिव्हिटी नाही त्या लोकेशनमध्ये. तर असे जे अनुभव बघितल्यानंतर मला वाटते की आर्मीच्या लाईफमध्ये खूप प्राऊड आहे मला की हे जे लोकेशन्स मिळाले एक आर्मीमुळे मला पाहायला मिळालं आणि एवढे मोठे मोठे कमांडर्स वगैरे मिळाले किंवा त्यांच्या संग मी वेळोवेळी बोलणं करणार, त्यांच्यातनं जे पॉझिटिव्हनेस असायची, त्यांच्यातनं जे अनुभव यायचा, ते मी सिव्हिलमध्ये राहून किती मोठी नोकरी केली असती तर ते मला केव्हाही आले नसते. आणि आर्मी कमांडर लेवलपर्यंत पण मला जाणं भाग पडलं नाही. त्यामुळे मला समजलं की त्यांची पॉवर ऑफ स्टॅटस काय आहे, त्याचं बोलणं कसं असतं, टू द पॉइंट ते कसं उत्तर देतात, आपण कसं त्यांच्याशी कनेक्शन ठेवायचं, पण खाली ट्रूप्सला कसं डील करायचं, हे जे अनुभव येतात. त्यामुळे मला असं वाटतंय की आर्मीमुळे मला खूप काही मिळालं नाही. त्यामुळे मला एक खूप मोठा अभिमान आहे. तो मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये आल्यामुळे मी माझं व्यक्तिगत जीवन ही रिटायर्ड लाईफ मध्ये खूप काही सुधारू शकलो. क्या बात आहे, सही बात आहे. नाही तर विचार करा ना, त्या छोट्याशा 310 लोकसंख्येच्या गावातून एक मुलगा असा जातो आणि आज एवढा मोठा बनतो. तुमच्या गावाला अभिमान असणार तुमचा. नक्कीच नक्कीच. ओके. सुभेदार मेजर किंवा JCOs आर्मीचे इज बॅकबोन आहे. ऑफिस कमिशन ऑफिसर्स आणि ट्रूप्सच्या मधला दुवा हा फार मोठा आहे, फार मोठा आहे. अतिशय महत्वाचं काम असतं आणि ते मॅच्युरिटी असेल, तसे विचार असतील, तसं काम असेल, तसं विचार असेल, आचार विचार आणि उच्चार ह्याच्यामध्ये साम्यता असेल, तसं माणसं म्हणून प्रमोशन मिळतंच. बरोबर. इमॅजिन करा की छोट्याशा खेळातून जाऊन सुभेदार मेजर बनतं, सोपं नाही ते. बहुत बढिया असा. वहिनी, तुमच्याकडे येता आयुष्यातला तुमचा अनुभव, तुमच्या दृष्टिकोनातून की अभिमान वाटतं, यार आर्मीच्या माणसाचे लग्न केलं ना, माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला, मी काहीतरी करू शकले, कधी बघू शकले आणि जे काय आज आहे ते मिळालं नसतं मी जर आर्मीच्या माणसाचे लग्न केलं नसतं. तर असा कुठला अनुभव सांगाल? मी माझी मुलगी BAMS ला शिक्षण घेत आहे, डॉक्टर होत आहे ती. माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर झालाय. दोन्ही मुलं मी शिकवली. आर्मी पर्सनशी लग्न केल्यामुळे मी माझ्या मुलांना चांगले एज्युकेशन, चांगले संस्कार देऊ शकले आणि याचबरोबर मी देश सुद्धा फिरू शकले. बरोबर आहे, बरोबर. मी वेगवेगळ्या ठिकाणी गेले. काझीरंगा अभयारण्य मला बघता आलं नसतं. मी आसाममध्ये गेले, बिकानेरमध्ये गेले, जोधपूरमध्ये गेले, जैसलमेरला गेले. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आर्मीचे लग्न केल्यामुळे मी असे वेगवेगळ्या ठिकाणचे स्थळ बघू शकले आणि माझा नवरा सुभेदार मेजर झाला याचा मला खूप मोठा अभिमान वाटतो. खरं आहे. नक्कीच नक्कीच. आय कॅन अंडरस्टँड दॅट. कारण सोपं नाही येते, सोपं नाही. यू हॅव टू बी फिट, यू हॅव टू बी. एखाद्या नॉर्मल फॅमिलीतनं आम्ही असं पुढे आलेलो आहे, त्यामुळे मला त्याचा खूप अभिमान वाटतो. आणि हे अभिमान व्यक्त करायला देखील आमचे पाय जमिनीवर आहेत. आम्ही जमिनीला
चिकटून आहोत हे ग्रोथ हे मोठेपणा हे आर्मीने शिकवलं आपल्याला. म्हणजे आज मी म्हणतो तुमची मुलं एवढे सेटल झाले, एवढं चांगलं त्यांनी केलं आणि आता त्यांनाही एका लॉन्चिंग पॅड तुम्ही जर जिथून ते पुढे जातात, ही फॅमिली प्रोग्रेस आहे. म्हणजे बहुत बढिया मॅम. आणि जे काय आपण आज आहोत ते आर्मीमुळे आहोत, हे नक्की, हे मनात भावना आहे आपल्या, हे नक्कीच आहे. थँक्यू व्हेरी मच सर. आपण इथे थांबूया. तुम्ही स्टुडिओत आलात, सुभेदार मेजर साहेब, फार बरं वाटलं. आणि वहिनी तुम्ही आला, घरीत पाहुणे आहेत मला माहिती आहे, तुमच्याकडे तब्येत ठीक नाही आहे तरी पण तुम्ही आला, खूप खूप आभारी आहे तुमचा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.